सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर एक अत्याधुनिक गो कार्ट कार साकारली आहे। ही कार कोइंबतूर येथे आगामी 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 13व्या राष्ट्रीय गोकार्ट डिझाइन चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेत हे विद्यार्थी आता संपूर्ण कोकण विभागाचं प्रतिनिधित्व करणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। नुकतेच संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते या विशेष गो कार्टचे उत्साही वातावरणात अनावरण करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पक मेहनतीचे आणि तांत्रिक प्रगतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या जॉबमध्ये बऱ्यापैकी मुलांना काय करावं लागतं की जी गोकार्ट आहे तिच्या आधी रफ डिझाईन करावं लागतं। त्याच्यामध्ये चॅसिस डिझाईन असतं, त्यानंतर इंजिन कुठलं सिलेक्ट करायचं आहे याच्या रूल बुकप्रमाणे विद्यार्थ्यांना सिलेक्ट करावं लागतं। त्यानंतर ती इंजिनची पॉवर योग्य रीतीने त्या पॉवर ट्रेन थ्रू ड्राईव्हला पोचली पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांची ड्राईव्ह ट्रेन पण डिझाईन करावी लागते। सो आपण जर बघितलं तर पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे हा मुलांनी स्क्रॅचपासून तयार केला आहे, झिरोपासून तयार केलेला आहे। याच्यामध्ये कपिल मळगावकर हा आमचा ॲल्युमिनी विद्यार्थी होता, त्याच्याकडनं मुलांना मार्गदर्शन मिळालं। त्यानंतर आम्ही फॅकल्टींनी त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये पुष्कळ प्रमाणात विद्यार्थ्यांना हेल्प केली की गिअरचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत, पॉवर ट्रेनचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत, चॅसिसचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत। त्यानंतर जे सेफ्टी जे मेजर्स आहेत आपण कसे घेतले पाहिजेत, फ्रंट इम्पॅक्ट कसा झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे आपण चॅसिससाठी मटेरियल वापरणार आहोत ते स्टेनलेस स्टीलचा कुठला प्रकार आहे किंवा तो कशा पद्धतीने तो वेल्ड झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये टिक वेल्डिंग आपण वापरलेलं आहे जेणेकरून ती चॅसिस जी आहे ती आपली एकदम कोणत्याही कंडिशनला किंवा इंड्युरन्सला ती स्टेबल होऊ शकते। सो मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर खूप क्रेझी होता। त्याच्यामध्ये आमची टीम आहे त्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं। सो फर्स्ट टीम आमची इकडे जिगचं काम करत होती म्हणजे याच एरियामध्ये, आणि एक टीम आमची पुण्याला गेली होती, आणि एक टीम जेवढे पण टेक्निकली हेल्प आम्हाला लागणार होती पुण्याला ती एक टीम इकडे बसून आम्हाला करत होती। आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मोस्ट ऑफ द पार्ट मॅन्युफॅक्चर वेंडर्सकडून केले। त्याच्यामध्ये पॉवर ट्रेनचं सांगायचं झालं तर स्प्रॉकेट, हब, त्याच्यानंतर शाफ्ट वगैरे सगळं आम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर केलं। त्याच्यामध्ये आम्ही लेझर कटिंग, त्याच्यानंतर वॉटर जेट आणि वेगवेगळ्या मशिनरीचा इक्विपमेंटचा यूज केला। तर आमच्या टीममध्ये टोटल म्हणजे 5 डिपार्टमेंट्स आहेत। त्यात आलं पॉवर ट्रेन, चॅसी, स्टेअरिंग, ब्रेक्स आणि इलेक्ट्रिकल। हे चार डिपार्टमेंट मिळून आपण हा गोकार्टचा प्रोजेक्ट सक्सेसफुल बनवला आहे। तर ह्या चॅसी म्हणजे गाडीचं मेन स्ट्रक्चर असतं ते आम्ही परफेक्ट अनालिसिस केली आहे त्यासाठी, आणि मटेरियल आणि वेट डिस्ट्रीब्युशन हे सर्व अनालिसिस करून कॅल्क्युलेट करून आम्ही सर्व केलंय। आम्ही गोकार्ट बनवली आहे डिग्री आणि डिप्लोमाच्या स्टुडंट्सने मिळून। सो डिग्री आणि डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर ब्रांचचे स्टुडंट्सने एकत्र येऊन असा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, तसेच आमचे टीचर्स, आमचं इन्स्टिट्यूट आणि आमचं कॉलेज ने भरपूर सपोर्ट केलेला आहे आम्हाला या गोष्टीमध्ये। आणि जो आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे तो आम्ही कोइंबतूरला प्रेझेंट करायला चाललो आहे। सो आम्ही कोकणमधून रिप्रेझेंट करतोय आमच्या कॉलेजला पण, आणि जे आमचं कॉलेज आहे, आणि सिंधुदुर्गमधून हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे। सो आम्ही तो कोइंबतूरमध्ये रिप्रेझेंट करतोय एका नॅशनल प्लॅटफॉर्मवरती। सो या प्रोजेक्ट करताना आम्हाला खूप फायनान्शियल चॅलेंजेस फेस करायला लागले, पण आपले कॉलेज भोसले युनिव्हर्सिटी याने खूप टेक्निकल आणि फायनान्शियल हेल्प केली। प्लस इतर स्पॉन्सर लाईक आपले सॉफ्टनस कंपनी फ्रॉम बँगलोर, मॅप्सन ए पुणे, हिंदुस्तान पॉलिमर माझगाव, मिनको कंपनी फ्रॉम कुडाळ, अँड ऑल्सो द रिसर्च सिस्टीम मीन्स सॉलिडवर्क्स याने खूप सपोर्ट आम्हाला केला। अँड आय गेस ती पुढे पण करत राहाल।